विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारी मतदान होतंय। मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। आज सकाळपासून कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात आलं। निवडणूक कर्मचारी, एसटी महामंडळ, पोलीस प्रशासन यांना कामकाजाचं वाटप केल्यानंतर हे कर्मचारी आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले। विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होतंय। यासाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। जिल्ह्यात एकूण 3452 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं। मतदानासाठी सुमारे 16,237 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आज मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र आणि मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं। साहित्य ताब्यात घेतल्यानंतर मिळालेल्या साहित्याची खातरजमा करून घेत सर्व कर्मचारी लगबगीनं मतदान केंद्राकडे रवाना होत होते। उद्या मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्र अध्यक्ष आणि 3 मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। मतदान केंद्रात मोबाईल घेऊन गेल्याचं आढळल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात आलेत। त्यामुळे मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल वापराला बंदी असणार आहे। ज्या ठिकाणी 5 किंवा 5 पेक्षा अधिक मतदान केंद्र एकाच इमारतीत आहेत त्या ठिकाणी आणि संवेदनशील मतदान केंद्राबाहेरील परिसराचं चित्रीकरण करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील 3452 मतदान केंद्रांपैकी 2090 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा असणार आहे। अशा ठिकाणी विशेष पोलीस दल सुद्धा तैनात असणार आहे। शिवाय मतदान केंद्रावर मनुष्यबळ, वाहन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, प्रथमोपचार, वाहतूक व्यवस्था यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे। दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, ब्रेल लिपीमधील मतपत्रिका, मॅग्निफाईंग ग्लास यांचीही व्यवस्था असणार आहे। त्याशिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 20% बॅलेट युनिट, 20% ईव्हीएम आणि 30% व्हीव्हीपॅट यंत्र राखीव ठेवण्यात आली आहेत। मतदानाच्या दिवशी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये बिघाड झाल्यास त्यासाठी अभियंत्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे।